निवडणुकीच्या रणधुमाळी सुरुवात झाल्यानंतर आता प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. मी सध्या नवी मुंबईमध्ये आहे. ऐरोली मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गणेश नाईक आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. जर पाहायला गेलं तर भव्य अशी बाईक रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे आणि या बाईक रॅलीच्या माध्यमातून जे आहे ती प्रचार आता सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण गणेश नाईक यांच्याशी संपर्क साधणार आहोत. सर, काय सांगाल? प्रचाराचा अंतिम टप्प्यात आलेला आहे, कशी तयारी सुरू आहे आपली? आता उद्याला संध्याकाळी 6 वाजता प्रचार संपणार आहे. आज तारीख रॅली गावापासून ते दिघ्यापर्यंत आहे आणि दिघ्यावरून ऐरोलीमध्येचा शेवट. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं नियमाचं पालन करून इतक्या दिवस कार्यकर्त्यांनी महायुतीचा प्रचार केला आणि एकही आचारसंहितेचा भंग न झाल्याची केस झाली नाही. हे महायुतीच्या कार्यकर्त्याचं संयमाचं ते लक्षण आहे आणि उद्यापर्यंत तसंच संयम राखला जाईल असं मला विश्वास. गणेश नाईक म्हणजे नवी मुंबईचे शिल्पकार असं बोललं जातं. निवडणूक आवड वाटते का? नाही बघा, मी शिल्पकार वगैरे काय नाही. लोक बोलतात प्रेमाने शिल्पकार वगैरे, पण लोकांचं प्रेम आहे माझ्यावर. 90 सालापासून मी आमदार आहे आणि यावेळेला लोक मला निवडून देतील. अजिबात कधी गडबड न करता 23 तारखेला रिझल्ट महायुतीचे उमेदवार गणेश नाईक आमदार झाले अशा प्रकारची बातमी तुम्हाला द्यावी लागेल. नक्कीच अशा प्रकारे बातमी द्यावी लागेल. मात्र आता काय वाटतं तुम्हाला, आणखी अशी काय काम आहे ते जनतेसाठी करायला पाहिजे किंवा काय विजन असणार आहे? कारण का जवळपास झालं तर आपल्याला पाहायला मिळतं. नवी मुंबई शहर तर भारतामध्ये 3 नंबरचं आहे आणि राज्यामध्ये 1 नंबरचं आहे. परंतु या शहरामध्ये फेरीवाला मुक्त फुटपाथ रस्ता, भिकारी मुक्त नवी मुंबई, तृतीयपंथी मुक्त नवी मुंबई, म्हणजे याचा अर्थ त्या तृतीयपंथीला घालवणार नाही आम्ही. त्यांची संख्या मोजून त्यांना राहण्याची सोय, त्यांना रोजगाराची सोय करू. जे भिकारी आहेत त्या भिकाऱ्यांचं शारीरिक पोषण करून त्यांना भीक न मागण्याकरता जे करणं गरजेचं आहे महापालिकेच्या माध्यमातून केलं जाईल. फेरीवाल्यांचे नवी मुंबईचे फेरीवाले त्यांना विविध रोडमध्ये हॉटर्स प्लाझामध्ये म्हणजे फेरीवाल्यांकरता रोड निर्माण करू. म्हणजे फुटपाथ रस्ता हा फुटपाथी चालण्याकरता, रस्ता गाड्यांकरता, भिकारी नाही आणि तृतीयपंथी नाही अशी लोकांना सुंदर वाटणारी नवी मुंबई निर्माण करण्याचा माझा इरादा आहे आणि तो करेल. काय आव्हान वाटतंय? बिलकुल नाही. शांतपणे रात्री साधारणपणे 12ला झोपतो मी, सकाळी 5 वाजता उठतो आणि परत पुढचे कार्यक्रम चालू. काय आता प्रचार करताय, मतदारांना काय आव्हान करण्याची गरज आहे किंवा आव्हान करायचं काय करणार आव्हान? आता इतके 90 पासून मी आमदार आहे, ते आव्हान केले त्यापणे आव्हानाला लोकांनी साथ दिलेली आहे, कायमचाच पाठिंबा दिलेला आहे. यावेळेला जनता निश्चितपणे माझ्या सगळ्या ह्या जीवनातल्या प्रवासामध्ये मला पाठिंबा देईल असा माझा विश्वास आहे. काय जुन्या निवडणुकीमधल्या आठवणी वगैरे काय नाही. कुठल्याही माझ्या निवडणुकीच्या वेळेला ना कोणा मारामाऱ्या झाल्या, ना मी कोणावर तक्रारी केला, ना कोणी माझ्यावर तक्रारी. आचारसंहितेपासून सर्व शांत लोकशाहीच्या चौकटीमध्ये या निवडणुका असतील असा माझा विश्वास आहे. नक्कीच जनतेचं प्रेम, जनतेचं प्रेम, लोकांचं प्रेम आहे आणि या शहरामध्ये धर्माचं कुठे दादागिरी नाही, कुठल्या दादागिरी जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे, भाषेच्या पलीकडे लोक गुन्हेगार राहतात. माणुसकी धर्म जतन केला जातो. लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा जगू द्या हा मंत्र या शहरामध्ये आहे आणि म्हणून या शहराचा आनंद आहे. निवडणुकीवर असलं म्हणजे कार्यकर्त्यांना भेटणं, पदाधिकाऱ्यांना भेटणं तुम्ही नेहमी करत असता. अरे मात्र आता 365 दिवस आठवड्यात ते 4 दिवस लोक कार्यकर्त्यांबरोबर असतात. त्यामुळे आमच्यासाठी नवीन काही नाही आणि आम्ही लोकांच्या बरोबर आहोत, सुखदुःखाबरोबर आहोत. त्याच्यामुळे निवडणुकीकरता स्पेशल लोकांना भेटावं असं काही नाही. लोक स्वतःहून भेटायला आहेत. लोकमतच्या माध्यमातून नवी मुंबईकरांना तुम्ही काय मेसेज द्याल, काय आश्वासन द्याल, काय आव्हान कराल? 20 तारखेला तुम्ही तुमचं मतदानाचा अधिकार बजवा. तुम्हाला आवडेल त्या उमेदवाराला मतदान करा, परंतु मतदान करा.
20 तारखेला मतदान करा असं आव्हान गणेश नाईक यांनी केलेलं आहे. भव्य अशी बाईक रॅली आता आपण नवी मुंबईमध्ये पाहतोय आणि आता निवडणूक देखील तोंडावरती आलेल्या आहेत. त्यामुळे आता निवडणुकीच्या निकालाने काय समोर येतं हे देखील पाहणं महत्वाचं असलं तरी सध्या नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये गणेश नाईक यांचं पारडं जड असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालांचे काय समोर येईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. रणजित इंगळे, लोकमत, नवी मुंबई.